श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयेचे महत्त्व आणि त्याविषयीची कथा. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे शुभफल देते. चांगले कर्म आणि चांगले दान केल्याने त्याचे शुभ परिणाम मिळतात आणि या शुभ परिणामांचा प्रभाव कधीही संपत नाही. अक्षय तृतीयेचा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अक्षय तृतीया हा सण अतिशय पवित्र आणि भाग्यकारक आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेला फार महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. भगवान विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष फायदा होतो. पूजा केल्यानंतर त्यांना तुळशीच्या पानासह अन्न अर्पण केले जाते. सर्व विधी पूर्ण केल्यानंतर देवाची अगरबत्ती लावून आरती केली जाते. या दिवशी छोट्या दानाचेही खूप महत्त्व आहे. हा दिवस सर्व शुभ कार्यासाठी उत्तम आहे, कारण या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही. आपण आता ऐकणार आहोत अक्षय तृतीयेची कथा आणि ती ऐकण्याचे महत्त्व. अक्षय तृतीयेची कथा ऐकून विधीपूर्वक पूजा केल्याने भरपूर लाभ मिळतो. या कथेला पुराणातही महत्त्व आहे. जो कोणी ही कथा ऐकतो, पूजा करतो व दानधर्म करतो, त्याला सर्व प्रकारचे सुख, धन, ऐश्वर्य, कीर्ती, वैभव प्राप्त होते. या संपत्ती आणि कीर्तीच्या प्राप्तीसाठी धर्मदास नावाच्या व्यक्तीने अक्षय तृतीयेचे महत्त्व जाणून घेतले आणि त्यानुसार दानधर्म केले. म्हणून त्याच्या जीवनात सुखसमृद्धीची प्राप्ती झाली. तर गोष्ट अशी आहे की धर्मदास एका छोट्या गावात कुटुंबासह राहत होते. ते खूप गरीब होते. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते. धर्मदास हे अतिशय धार्मिक वृत्तीचे व्यक्ती होते. एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले. नंतर पद्धतशीरपणे भगवान विष्णूंची पूजा आणि आरती केली. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाण्याची भांडी, पंखे, जव, सत्तू, तांदूळ, मीठ, गहू, गूळ, तूप, दही, सोने, कपडे इत्यादी वस्तू देवाच्या चरणी ठेवून दान केल्या. ही सर्व देणगी पाहून धर्मदास यांच्या कुटुंबियांनी व त्यांच्या पत्नीने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की जर धर्मदास हे सर्व दानधर्मासाठी देतील तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार. तरीही धर्मदास आपल्या दानधर्माने आणि पुण्यकर्माने विचलित झाले नाही आणि त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान दिले. आयुष्यात जेव्हा कधी अक्षय तृतीया साजरी करण्याची वेळ आली, या पवित्र सणानिमित्त प्रत्येक वेळी धर्मदासांनी या दिवशी पूजा केली आणि दान असे विधी केले. म्हातारपणाचा आजार, कुटुंबाचा त्रासही त्यांना त्यांच्या उपवासापासून विचलित करू शकला नाही. या जन्माच्या पुण्य परिणामामुळे पुढच्या जन्मी धर्मदासांनी राजा कुशावती म्हणून जन्म घेतला. कुशावती राजा अतिशय प्रतापी होता. त्याच्या राज्यात सर्व प्रकारचे सुख, संपत्ती, सोने, हिरे, रत्ने, संपत्ती कोणत्याही प्रकारे कमतरता नव्हती. त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते, आनंदी होते. अक्षय तृतीयेच्या पुण्यपूर्ण प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली. परंतु ते कधीही लोभाला बळी पडले नाही. सत्कर्माच्या मार्गापासून दूर जाऊ नका. त्यांच्या अक्षय तृतीयेचे पुण्य त्यांना नेहमीच लाभले.
ज्याप्रमाणे भगवंताने धर्मदासावर कृपा केली, त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्त्व ऐकून नियमानुसार पूजा व दान करेल, त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होईल. तर अशी होती अक्षय तृतीयेविषयीची माहिती व कथा. ही कथा ऐकून जो व्यक्ती पूजा करतो, दानधर्म करतो, त्याला सर्व प्रकारचे सुख, धन, ऐश्वर्य, वैभव याची प्राप्ती होते. श्री स्वामी समर्थ.